नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपल्या घरातील सर्वात जास्त वापरले जाणारे ठिकाण म्हणजे किचन. आता रोजच्या वापरामुळे इथे लवकर घाण साठते आणि त्यामुळे नियमित स्वच्छता अगदी आवश्यक असते, नाहीतर किचनमध्ये झुरळ होतात. पण योग्य पद्धतीने साफसफाई केली तर वेळही वाचतो आणि किचन पण अधिक चमकदार दिसते. तर आपण या लेखामध्ये या व्हिडिओमध्ये आपण काही सोप्या आणि प्रभावी किचन क्लिनिंगच्या टिप्स पाहणार आहोत. तर आपण टिप्सला सुरुवात करूया. आता ह्या क्लिनिंगचं जे बॅटर आहे तर हे मी सर्व घरातल्या साहित्यापासूनच बनवणार आहे, की जेणेकरून आपल्या हाताला पण कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, ॲलर्जी होणार नाही. आता माझी पहिली टीप आहे, ही भांड्याची पाटी आहे, जाळी आहे. तर याच्यामध्ये आपण रोजचे भांडे पालते टाकतो. आता माझ्याकडे बोरचं पाणी आहे, त्याच्यामुळं हे सर्व आपण बघा, सर्व पाटी अगदी पांढरी झालेली आहे. आता ही दररोज आपण घासून टाकतो, पण मग त्या पाण्याचे साठलेले डाग त्याच्यावर तसेच राहतात आणि खाऱ्या पाण्याचे डाग हे निघत नाही. तर बघा, अशा पद्धतीने आता ही पाटी स्वच्छ करण्यासाठी मी घरगुती साहित्यापासून एक पेस्ट तयार करणार आहे. आता या ठिकाणी मी कोलगेट घेणार आहे. बघा, आता एक प्लेट घेतलेली आहे आणि आता या प्लेटमध्ये आपण कोलगेट घेऊया. तर आपल्याला थोडीशी कोलगेट घ्यायची आहे अगोदर. आणि आता कोलगेट घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून शॅम्पू टाकायचा आहे. आता कोणताही शॅम्पू तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आता 1 चमचाभर शॅम्पू घेतलेला आहे आणि आता यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं आहे मी. आणि आता आपल्याला 2 चमचे बेकिंग पावडर टाकायची आहे. आता 2 चमचा बेकिंग पावडर टाकली आहे आणि थोडंसं धुण्याची पावडर टाकलेली आहे. आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकून त्याची पेस्ट बनवून घेऊया. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व आणि आपण पेस्ट तयार करून घेऊया. आता या व्हिनेगरमध्ये सर्व मिक्स करून आपण हे वितळून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने याची पेस्ट तयार झालेली आहे. आता या पेस्टचा वापर करून आपण किचनमधली बऱ्याचशा वस्तू क्लीन करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आता आपण दाखवते तुम्हाला आता पाटी. आता ही पाटी आपण पाहिली, यासाठी मी स्पंजचा स्क्रबर घेतलेला आहे आणि स्पंजच्या बाजूनीच आपल्याला त्यामध्ये डीप करायचे आणि सर्व जाळीला फक्त ते लावून घ्यायचं आहे. ह्याला जोर देण्याची बिलकुलही गरज नाही, अगदी इझिली हे क्लीन होत आहे. बघा, या जाळीला आपण सर्व बाजूने ते बॅटर लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने ते आपण लावून घेऊया. तर आता बघा तुम्ही सर्व, आणि स्पंजची जर आपण घासणी वापरली तर ते बॅटर इझिली त्या जाळीला आपल्याला लावता येतं. आता या चमच्यासाठी मी इथे काही 2 चमच्याचे स्टँड या जाळीलाच मी फिट केलेले आहेत, की आपल्याला वेगळे चमचे, आता आपण भांड्यामध्ये जर चमचे टाकले तर ते आपल्याला वेळेवर सापडत नाही. त्यासाठी या पाटीलाच मी हे चमच्याचं स्टँड अटॅच केलेलं आहे. आपल्याला डीमार्टमध्ये जे लॉक मिळतात प्लास्टिकचे, तर त्या प्लास्टिकच्या लॉक याला मी लावलेलं आहे आणि ते पाटीला अटॅच केलेलं आहे. बघा, आणि आपण दर 2-3 महिन्यांनी ते लॉक काढून ते क्लीन करून पुन्हा तशा पद्धतीचं लॉक लावून आपण हे स्टँड लावू शकतो परत, की त्यामुळे आपल्याला चमचे, चाकू हे पटकन सापडतात. त्यामध्ये आपल्याला ते धुतल्यानंतर ठेवता येतात. बघा, आता सर्व आपण ह्या पाटीला बॅटर लावून घेत आहोत. बघा, सर्व चारही बाजूनी, खाली, वर आणि साईडनी पण आपण लावून घेत आहोत. आणि अगदी इझिली येते आपली खारे पाण्याची डाग या बॅटरनी निघून जातात. बघा, घासता घासता स्पंजला सर्व ते पाण्याचे डाग निघत आहेत. बघा, आणि आता फक्त आपल्याला ते स्क्रबरनी ते एकदा घासून घ्यायचे. 5 मिनटं हे असंच ठेवायचं आणि नंतर आपल्याला जे ग्रीन कलरची स्क्रबर आहे त्या घासणीला
तर त्याने आपल्याला घासून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून टाकायची. बघा आता मी 5 मिनटं थांबले आणि धुवून टाकलेली आहे. बघा सर्व याचे खाऱ्या पाण्याचे डाग याचे निघून गेले आहे आणि आपली पाटी अगदी स्वच्छ झालेली आहे. आपण दररोज तर घासतोच ती पाटी, पण नंतर दर हप्त्याला आपण याचे डीप क्लिनिंग करायचे आणि अशा पद्धतीने बॅटर करून आपण त्याला लावायचे. आता हे बॅटर मी तुम्हाला दाखवते. आता गॅस आपण दररोज आपलं गॅसचा वापर होत असतो, तर काय करायचे, हे आता जे आपण बॅटर तयार केलेलं आहे तेच बॅटर मी गॅसला लावून घेत आहे. बघा गॅस शेगडीला आपण पाटीला लावलं, आता तेच बॅटर आपण गॅस शेगडीला पण लावून घेऊया आणि 5 मिनटं थांबून ती स्वच्छ पाण्याने धुवून टाकणार आहोत. आता हे दर हप्त्याला आपण अशा पद्धतीने याची डीप क्लिनिंग करू शकतो. बघा आता आपण रोजच्या रोज गॅस धुतो, पण नंतर त्याची डीप क्लिनिंग ही दर हप्त्याला करायची असते, त्यामुळे आपल्या घरामध्ये झुरळ वगैरे काहीही होत नाहीत. आता मी सर्व या गॅसच्या शेगडीला लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ही बघा ही शेगडी पण मी स्वच्छ धुवून टाकलेली आहे. अगदी त्याला शाईन आलेली आहे या शेगडीला. या बॅटरनी स्वच्छ पण निघते आणि अगदी छान अशी चकाकी पण येते भांड्यांना. आणि आता आपण तिसऱ्या ठिकाणी वापरणार आहे ते म्हणजे बेसिन. आता आपण भांडे घासतो ते किचन बेसिनला हे बॅटर आपण आता लावून घेऊया. आता किचन बेसिनसाठी मी घासणी वेगळी ठेवते. भांड्याची घासणी मी किचन बेसिनला वापरत नाही. तर नेहमी किचन बेसिनची घासणी ही वेगळीच ठेवावी, कारण त्यामध्ये कसे बॅक्टेरिया वगैरे असतात त्याच घासणीने आपण भांडे कधीच घासायचे नाही. आपण आता भांडे घासून जी जुनी झालेली घासणी असती तर ती मी टाकून न देता बेसिन घासण्यासाठी ती घासणी ठेवत असते. तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे सर्व त्या बेसिनला लावून घेत आहोत. आता किचन बेसिनला सर्व लावून घेतलेलं आहे आणि आता 5 मिनटं थांबून घेणार आहोत. हेच बॅटर आपण कॉकलासुद्धा लावू शकतो, नळाला पण लावून ठेवू शकतो. हेच बॅटर आपण भरपूर ठिकाणी याचा वापर करू शकतो. आता बघा वॉश बेसिन पण किती स्वच्छ अशी चमकायला लागलेली आहे. तर या बॅटरमुळे स्वच्छ निघत नाही, पण स्वच्छ पण निघते आणि नुसते स्वच्छच निघत नाही तर त्याला चमकसुद्धा येते. तर आता आपण बघूया दुसरी माझी किचन टिप आहे की आपलं लायटर. आता हे लायटर बघा, तर हे लायटर चालत नाही, भरपूर वेळा त्याला खाली आपटून आपण चालू करतो. मग काय करायचं, आता हे लायटर टाकून न देता आता बऱ्याच याला काय करतो आपण, हे लायटर टाकून देतो आणि दुसरं लायटर आणतो, पण तसं न करता आता या ठिकाणी मी बघा एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं व्हिनेगर टाकूया. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र करून घेऊ आणि या ठिकाणी मी एअरबड्स घेतलेला आहे, त्याने ते सर्व मिश्रण एकत्र करून घेत आहे. बघा आणि आता काय करायचं आहे, आपल्याला एअरबड्सच्या साहाय्याने आपण जे लायटर आहे ते आतून आपल्याला पुसून काढायचे आहे या बॅटरने. तर बघा आतमध्ये किती त्याच्या घाण साठलेली आहे, त्याच्यामुळे हे लायटर बिलकुलही चालत नव्हतं. तर अशा पद्धतीने आपण एअरबड्सच्या साहाय्याने ते आतमधली सर्व घाण आपण बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या साहाय्याने आपण हे काढू शकतो आणि तेच बॅटर आपल्याला लायटरला पण लावून घ्यायचे आहे नंतर. तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे लायटरला लावून घेऊया आणि बघा किती त्याच्या आतमध्ये घाण साठलेली आहे. आता याची जर घाण आपण साफ केली तर लायटर अगदी छान असे चालायला लागते. आपण आता हे लायटरला सर्व आपण व्यवस्थित ते बॅटर लावून घेऊया. बघा हे लायटर खूपच खराब झाले आहे, तर हे अगदी स्वच्छ निघते बघा या बॅटरमुळे. आता मी हे हातानेच व्यवस्थित त्याला लावून घेत आहे आणि ते लावल्यानंतर फक्त आपल्याला एक कपडा घ्यायचा कॉटनचा आणि त्याने ते लायटर पुसून काढायचे आहे फक्त. आता
आता हे व्यवस्थित बॅटर लावून आपण 2 मिनटं थांबायचं आणि पुसून काढायचं आहे. तर बघा हे सर्व आपण याला लावून घेतलेलं आहे. आता आपण एक कपडा घेऊया आणि या कपड्याने आपण हे व्यवस्थित पुसून काढणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे लायटर क्लीन केलेलं आहे. आणि आता हे लायटर अगदी इझिली आपलं चालणार आहे. तर बघा हे लायटर अगदी क्लीन पण झाले आहे आणि आता याने गॅस पण लवकर पेटत आहे. तर अशा पद्धतीने आपण लायटर क्लीन करायचे. आता दाखवते स्टीलचा डब्बा. आता या स्टीलच्या डब्यामध्ये मी तळलेल्या पापड्या ठेवलेल्या आहेत. आता आपण हा डबा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने अगदी छान अशी त्याला या स्टीलला शायनिंग पण येते. आणि या स्टीलच्या डब्यांना शाईन येण्यासाठी मी काय वापरणार आहे तुम्ही आता व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आता या ठिकाणी मी घेतलेला आहे एक ओढणीचा कपडा घेतलेला आहे. आता आपल्याकडं जे ओढणे असतात आपण वापरतो त्याचा असा कपडा घेतलेला आहे आणि या कपड्याच्या साहाय्याने हा डबा आपल्याला घासायचा आहे बघा. आता हा जो ओढणीचा कपडा समजा ब्लाऊज पीस आपल्याकडं साड्यांमधले ब्लाऊज पीस आपण कधी शिवत नाही, मग ह्या ब्लाऊज पीसचा तुकडासुद्धा आपण असे डबे क्लीन करण्यासाठी वापरू शकतो. आता हे ब्लाऊज पीस असे खरबरीत असतात त्याच्यामुळं अगदी स्वच्छ असे हे डबे निघतात. आणि डब्याला आपण कपड्याने डबे जर घासले तर डब्यालासुद्धा अगदी छान अशी चकाकी पण येते बघा. आता हा डबा घासून झालेला आहे. आता बघा हा डबा किती चमकायला लागलेला आहे. आणि घासणीमुळं त्याला कधी स्क्रॅच पण पडतो. पण अशा पद्धतीने आपण जर कपड्याने क्लीन केलं तर अगदी स्वच्छ असं हे डबा निघतो आणि चकाकी पण येते. बघा इतका सुंदर असा हा डबा आपण कपड्याच्या साहाय्याने आता मी तुम्हाला दुसरा डबा पण क्लीन करून दाखवते. आता या डब्यामध्ये मी ज्वारीचं पीठ ठेवते आणि आपले सारखे हात लागून हा डबा किती खराब झालेला आहे. आता हा तुम्हाला मी त्या कपड्याने इझिली क्लीन करून दाखवते. आणि या डब्याला आता हा डबा खूप जुना आहे, याला पण या कपड्यामुळे खूप छान अशी शाईन येणार आहे बघा. आता या कपड्याच्या साहाय्याने अगदी इझिली हे डबे क्लीन पण होतात आणि या डब्याला नवीन डब्यासारखी शाईन पण येते. तर बघा तुम्हाला या कपड्याने मी घासून दाखवते. आता हा कपडा खरबरीत असतो त्याच्यामुळं अगदी स्वच्छ असे हे डबे निघतात आणि शाईन पण नवीन डब्यासारखी शाईन येते. आता हा पिठाचा डबा खूपच खराब झालेला होता, तो सुद्धा खूप इझिली निघतो आणि शाईन पण त्याची जशीच्या तशी परत येते बघा. तर बघा आता मी तुम्हाला आता हा धुवून दाखवते स्वच्छ. बघा आता हा डबा मी धुवून काढलेला आहे. आता मगाशी तो पिठाचा डबा आणि आत्ता त्या कपड्याच्या साहाय्याने मी तुम्हाला हा डबा घासून दाखवला आहे. किती स्वच्छ असा हा डबा निघालेला आहे आणि अगदी पटकन त्याला काहीही जोर द्यावा लागत नाही. टिप आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं वस्तू म्हणजे लिंबू. सरबतासाठी वापरलं जातं, पण मग जास्तीचे लिंब आणून ठेवलं तर हे असे लिंब खराब होतात. तर लिंबू जसेची तसे ताजे राहण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत बघा. आता हे लिंब बघा लगेच खराब झाले. आता हे लिंबू माझ्याकडं 2च लिंब माझ्या झाडाला निघाले, तेवढे मी तुम्हाला दाखवते. आता बघा आता हे लिंब स्टोअर कसे करायचे ते तुम्हाला आता दाखवते. आता हे लिंबू आहे ते आपण स्वच्छ पाण्याने मी धुतलेले आहे. आता ते कोरडे करून त्याच्यावर मी फक्त एक थेंब तेल टाकलेलं आहे. आपण जे स्वयंपाकात तेल वापरतो ते तेल आहे. हे तेल आपल्याला लिंबाला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे बघा. तर अशा पद्धतीने आपण हे लिंबांना तेल लावून घ्यायचं. स्वच्छ धुवायचे, कोरडे करायचे आणि त्याला तेल लावायचं आहे. आणि तेल लावल्यानंतर मी एक एअरटाईट डबा घेतलेला आहे बघा. आणि याच्यामध्ये ते लिंब ठेवायचे आणि आपण हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्येच आपण हे स्टोअर करायचे. तुम्ही 1 महिना जरी हे लिंब ठेवले जसेचे तसे हे लिंब ताजे राहतात. आणि उन्हाळ्यामध्ये तर ही अगदी
छान अशी टीप आहे. टीप आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता बघा, आता मी इथे साखर ठेवली आहे. या साखरेला किती मुंग्या लागलेल्या आहेत. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साखरेला गोड पदार्थ कोणताही असो त्याला फार पटकन मुंग्या होतात. आता आपण पोळीच्या डब्यालासुद्धा बऱ्याच वेळा मुंग्या लागतात. आता या मुंग्या कशा पद्धतीने आपण घालू शकतो हे तुम्हाला मी आता, आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण या मुंग्या इझिली आपण या मुंग्या घालवू शकतो आणि मुंगी होणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घेऊ शकतो. तर ही टीप बघा तुम्ही, ही टीप तर अगदी महत्त्वाची टीप आहे. आता या ठिकाणी मी साखर ठेवलेली होती. आता त्या साखरेच्या प्लेटमध्ये मी फक्त 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेवल्या बघा. आणि लसणाच्या पाकळ्या ठेवल्याबरोबर मुंग्या भराभरा बाहेर निघायला सुरुवात झाली आहे. तर लसणाच्या उग्र वासामुळे बिलकुलही एकही मुंगी साखरेजवळ जाणार नाही. आणि तुम्ही साखरेच्या डब्याजवळ या पाकळ्या ठेवू शकता बघा. आता या पाकळ्या फक्त आपल्याला गोड पदार्थाजवळ ठेवायच्या. तर या लसणाच्या पाकळ्यामुळे आपल्या गोड पदार्थांना एकही मुंगी लागणार नाही. टीप आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.